वारीमध्ये लोकांनी व्याजानं पैसे काढून माल भरले चौकीमध्ये, त्यांचं अतिशय नुकसान झालं. किंवा ह्यांना न सांगता विश्वासात न घेता कारवाई अचानक चालू केलेल्या आहेत आणि अर्ध्या रात्रीत जो हा कारभार झालेला आहे तो चुकीचा आहे. पंढरपूर नगर परिषद प्रशासनानं पोलिसांना सोबत घेऊन शहरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली, परंतु हे अतिक्रमण काढण्यापूर्वी नगराध्यक्षा, नगरसेवक किंवा अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना विश्वासात घेतलं नाही किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई केली असल्याचा आरोप नगराध्यक्षा प्रणिताताई भालके यांनी केला आहे. तर परिचारक गटाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव शिरसट यांनी सुद्धा या कारवाईनंतर तीव्र नाराजी व्यक्त केली. या संदर्भात मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये शिरसट यांच्यासह इतर नगरसेवकांनी प्रशासनाच्या या कारवाईला विरोध दर्शवला आहे. यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना परिचारक गटाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणभाऊ शिरसट, नगराध्यक्षा प्रणिताताई भालके, नगरसेवक बडवे महाजन यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर. ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक. ICC बँकच्या शेजारी नवी पेठ, पंढरपूर. प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84. 40-45 वर्षापासून लोक आपले गोरगरीब ठोकेधारक आहेत आणि आमचा अतिक्रमण विरोध नाही, परंतु हे प्रकार झाला हे अतिशय गरीबावर खरा अन्याय झालाय. तुम्हाला काढा येते ना, त्या लोकांना 10 मिनिटं आधी सांगितलं असतं ना, बाबा काढा, हे केलं. अक्षरशः वारीमध्ये लोकांनी व्याजानं पैसे काढून माल भरले चौकीमध्ये, त्यांचं अतिशय नुकसान झालं. तर परिस्थिती बघितली, त्यांच्या घरात माणसं एखादा माणूस मरतात, ते रडत बसतात, अशी परिस्थिती झालेली आहे. हे प्रकार बरोबर नाही. जे झाला प्रकार असं व्हायला नाही पाहिजे. ह्या लोकांना अन्याय झालाय. आता सांगितलं तुम्ही ती परिस्थितीच आहे. कधी आतापर्यंत केलं ना, अतिक्रमण काढायला पण ठोकेदार कधी विरोध करत नाहीत. तुम्ही बाजूला घ्या, काढा, काय असं म्हणलं चालेल, पण असं व्हायला नाही पाहिजे. आमचं असं म्हणणं आहे आणि आमचं ठोके काढायला विरोध नाही आणि हा प्रकार अशा प्रकारे काढायला नाही पाहिजे. अध्यक्षाला न विश्वासात घेता कारवाई सुरू आहे. हे बरोबर आहे. काल कारवाई सुरू असताना इथल्या नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधला. रात्री ह्यांनाही कुठला अल्टिमेटम न देता किंवा ह्यांना न सांगता विश्वासात न घेता कारवाई अचानक चालू केलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासनाच्या म्हणजे आधिपत्याखाली ह्या कारवाया झाल्या. त्याच्यामुळे यांना अगोदर कुठेतरी विश्वासात घेऊन सांगितलं तर लोक ऐकतात. त्या अगोदरही या लोकांनी इथं म्हणजे पालिका प्रशासनाला कोऑपरेट केलेलं आहे. इथली त्यांची दुकानं काढून घेतलेली आहेत. तर कुठल्याही गोरगरीब नागरिकांचं नुकसान न करता हे सगळे हातावरचं पोट घेऊन जगणारी लोक आहेत इथं. आणि पंढरपूरचं विशेष असं आहे की इथं येणारा म्हणजे आपल्या इथं असणारा प्रत्येक गोरगरीब हा 4 वारीवरच आपला उदरनिर्वाह करत असतो. तर या अनुषंगाने यांचे काही छोटे मोठे व्यवसाय आहेत. मग हे जरी अतिक्रमणात असतील तर ह्यांना थोडा अगोदर अल्टिमेटम दिला असता किंवा ह्यांना सांगितलं असतं तर ह्यांनी ते स्वतःच काढून घेतले असते. यांना कुठल्याही विश्वासात न घेता ही कारवाई झालेली आहे आणि ही अत्यंत चुकीची आहे. म्हणजे आम्हाला कुणालाही 36 लोकांना म्हणजे हा वॉर्ड डोके मेंबरांचा येतो, तर त्यांना तिथं ह्या वॉर्डाचे मेंबर म्हणून त्यांनाही तिथं सांगणं गरजेचं होतं किंवा विश्वासात घेणं गरजेचं होतं. मग प्रत्येक ठिकाणचं जर तुम्ही अतिक्रमण काढणार असाल, म्हणजे आता त्यांनी सांगितलं की पूर्ण शहराचं काढू, तर आमच्या 36 लोकांना तुम्ही विश्वासात घ्या. प्रत्येक वॉर्डातल्या नगरसेवकाला तसं तुम्ही आधी माहिती द्या आणि मग सरसकट कुणावरही दुजाभाव न करता काढणार असेल तर सरसकट कारवाई करा. जिथं अडचणीच आहे तिथं लोक स्वतःहून काढतात. या अगोदरही अशी अतिक्रमण निघाली आहेत, पण कुठेतरी ह्यांना न सांगता किंवा अल्टिमेटम न देता लोकांच्या दुकानातल्या म्हणजे त्यांच्या मालाचं नुकसान करणं ह्याला विरोध आहे. एवढंच की कुठल्याही गोरगरिबाच्या मालाचं किंवा त्यांच्या व्यवसायाचं नुकसान होऊ नये या अनुषंगाने प्रशासनाने काम करावं. अर्ध्या रात्रीत जो हा कारभार झालेला आहे तो चुकीचा आहे. तिथले लोक आता आमच्याशी भेटले, उपाध्यक्षाची आमच्याशी सगळ्यांशी चर्चा झाली. रात्री 10 वाजता JCB नेऊन दुकानं पाडण्यात आली. हा प्रकार चुकीचा आहे. जरी त्यांना नोटीस दिली असली तरी त्यांचं म्हणणं एवढंच होतं, 10 ते 15 मिनिटं तुम्ही समोर थांबा, आम्ही सगळे इथनं हलवतो, तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करून देतो. तरी सध्या कोणालाही न जुमालता, कोणालाही न करता त्यांच्या दुकानावर गोरगरीब आहेत, ते हातावरचं पोट आहे त्यांचं. गेल्या 30-35 वर्षात कधी असं अतिक्रमणाची मोहीम झाली, ह्या आधी सुद्धा झाली. अतिक्रमण काढण्यात आलं, त्यांचं स्थलांतरित करण्यात आलं, वारीपुरतं झालं, त्याच्यानंतर त्यांची उपजीविका त्याच्यावर आहे ती चालूच राहतं. अतिक्रमण काढण्याला आमचा सुद्धा विरोध नाही. बरं, आमचा विरोध नाही, गाळेधारकांचा सुद्धा विरोध नाहीये त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही 15-20 मिनिटं आम्हाला टाइम द्यायला पाहिजे होता. हे असं क्रूर करायला नाही पाहिजे होता. आज बाजीकर ज्यूसची ती गाडी वगैरे तिथं 2-4 खोके आहेत,
त्यांचं 2-2-3-3 लाख रुपयाचं नुकसान झालंय. त्यांचा हातावरचं पोट आहे. हा? कारवाईला पाठिंबा आहे का? कारवाईला पाठिंबा आहे, पण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन करा ना तुम्ही कारवाई त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही काढून घ्यायला तयार आहोत, आम्हाला एक 20 मिनिटाचा टाइम द्या तुम्ही. त्यांचं सगळं आता त्यांनी आमच्या इथं हे बरोबरच आहे, त्यांनी तयार आहेत काढून घ्यायला, त्यांनी नाही म्हणत नाहीत काढून घ्यायला. पण कुठेतरी ही कुणाच्या ह्याच्या खाली झालेलं आहे अतिक्रमण, ह्याचं आम्ही माहिती घेतो. अतिक्रमणाचं राजकारण ह्याच्या आधी कधी झालंय का? ह्याच्या आधी तुमचे खोके बिके मस अतिक्रमण यांनी सुद्धा काढलेलं आहे, पण हे ह्या कुठल्या अनुषंगाने हे अतिक्रमण काढण्यात आले याचा आम्ही शोध घेत आहोत. कुणाच्या ह्याला बळी पडले प्रशासन ही सुद्धा आम्ही माहिती घेत आहोत. अतिक्रमण काढलंच पाहिजे, अतिक्रमण काढलं पाहिजे, वारकऱ्यांची सोय झाली पाहिजे, पण कुठल्या पद्धतीने काढलं पाहिजे ह्याची सुद्धा एक रूपरेषा असली पाहिजे. यांना नोटीस दिली, यांनी तिथं समोर येऊन सांगतात आम्हाला 20 मिनिटाचा टाइम द्या, आम्ही सगळं शिफ्ट करत आहोत, तरी सुद्धा यांचं ऐकलं नाही. गोरगरिबांच्या दुकानावर, गोरगरिबांच्या उपजीविकेवर हा जो बुलडोजर चालवलाय त्याचा आम्ही निषेध करतो.